नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण महावितरण भरती ज्यामध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठीची जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेसाठी जे काही आपल्याला प्रोफेशनल टेस्ट म्हणजेच अकाउंटिंगच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत तर ते प्रश्न नेमक्या कशा पद्धतीचे विचारले जातात तर त्याचा जो रेफरन्स आहे तो आपण मागील वर्षी झालेल्या ज्या काही IBPS, TCS आणि MPSC टॅक्स असिस्टंटच्या ज्या परीक्षा होत्या तर त्या परीक्षेमध्ये नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते त्या आधारे ही गोष्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर आजचं जे सेशन आहे या ठिकाणी आपलं हे बुक कीपिंगचे जे काही PYQ आहेत, MCQs आहेत याच्यावर आधारित असणार आहे। तर हे आपण MCQच्या माध्यमातून बघूयात नेमक्या कशा स्वरूपाचे प्रश्न बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयावर आपल्याला विचारण्यात आलेले आहेत। तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, ABC हे 3 स्टेटमेंट आहे आणि विचारलेले आहे की व्हिच ऑफ द स्टेटमेंट इज गिव्हन अबव इज आर करेक्ट, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट कोणता आहे तर ते ओळखायचं आहे। ओके, पहिलं स्टेटमेंट काय आहे, डबल एंट्री सिस्टीम, म्हणजेच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे डबल एंट्री सिस्टीमवर, जो की बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे किंवा अभ्यासक्रम आहे। तर डबल एंट्री सिस्टीम विच गिव्स फुल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन, तर जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात म्हणजे व्यावसायिक व्यवहार होतात त्या व्यावसायिक व्यवहाराच्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचं काम, ओके, फुल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन देण्याचं काम कोण करतंय तर डबल एंट्री सिस्टीम करते, असं हे पहिलं विधान आहे। त्याच्यानंतरचं दुसरं विधान बघा, विधान B आहे, अंडर डबल एंट्री सिस्टीम ओनली द पर्सनल एस्पेक्ट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स अँड द इम्पर्सनल एस्पेक्ट्स आर इग्नोर्ड। तर डबल एंट्री सिस्टीम मध्ये या ठिकाणी फक्त जे काही पर्सनल एस्पेक्ट आहे ते नोंदवले जातात आणि इम्पर्सनल एस्पेक्ट आहे तर ते नोंदवले जात नाही, असं दुसरं विधान या ठिकाणी सांगतंय। तिसरं विधान आहे बघा नंबर C, डबल एंट्री सिस्टीम इज इनकम्प्लीट, डबल एंट्री सिस्टीम ही इनकम्प्लीट आहे, इनॲक्युरेट आहे आणि अनसायंटिफिक आहे, तर हे तिसरं विधान आहे। तर ही तिन्ही विधानं आपण या ठिकाणी आता वाचून घेतलेली आहे, समजून घेतलेली आहे आणि आपल्याला आन्सर काय करायचं आहे की या 3 विधानांपैकी कोणते स्टेटमेंट हे करेक्ट आहे। तर डबल एंट्री सिस्टीमचे जे कोणी निर्माते आहेत किंवा फादर जे आहेत ते आहेत लुका डी बर्गो पॅसिओली, हे आपण बघितलेलं आहे। आणि डबल एंट्री सिस्टीम ही 2 एस्पेक्टवर या ठिकाणी आधारित आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काहीतरी डेबिट होणार काहीतरी क्रेडिट होणार, म्हणजेच प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये किमान 2 पार्टीज इन्व्हॉल्व असतात, जसं की सेलर आणि बायर हे खरेदी विक्रीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये समाविष्ट असतात। मग या उदाहरणामध्ये किंवा या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये एक लाभ देणारा असतो तर दुसरा लाभ घेणारा असतो, म्हणजेच या 2 तत्वावर ही डबल एंट्री सिस्टीम आधारित आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की डबल एंट्री सिस्टीम अशा पद्धतीने काय करते तर संपूर्ण माहिती बिझनेस ट्रान्झॅक्शनची देते। म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी कसं असणार आहे तर पहिलं विधान हे या ठिकाणी करेक्ट आहे। दुसरं विधान मात्र जे आहे तर डबल एंट्री सिस्टीम ओनली पर्सनल एस्पेक्ट वर फोकस करते आणि इम्पर्सनल एस्पेक्ट इग्नोर करते असं म्हणता येते, मात्र हे विधान या ठिकाणी चुकीचं ठरते। याचं कारण काय तर हे ते सिंगल एंट्रीच्या बाबतीत खरं आहे, मात्र डबल एंट्री सिस्टीम ही कशी आहे ड्युअल एस्पेक्टवर या तत्वावर आधारित असल्यामुळे ती सायंटिफिक पद्धती आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हे विधान काय ठरतं चुकीचं ठरतं। कारण पर्सनल एस्पेक्ट या सोबतच इम्पर्सनल एस्पेक्ट सुद्धा त्यामध्ये विचारात घेतले जातात। पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट सुद्धा, जसं की रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट ही अकाउंट सुद्धा त्या ठिकाणी मेंटेन केली जातात आणि त्याच्यामुळेच डबल एंट्री सिस्टीम जी आहे बुक कीपिंगची ही सिस्टीम कशी आहे एक कंप्लीट आहे, कंप्लीट सिस्टीम मानली जाते, कोणापेक्षा सिंगल एंट्रीपेक्षा ॲक्युरेट मानली जाते आणि सायंटिफिक मानली जाते। तर ती कंप्लीट आहे, ओके, ॲक्युरेट आहे आणि सायंटिफिक आहे, त्याच्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं ठरतं आणि B सुद्धा चुकीचं ठरतं। म्हणजेच फक्त एक ओनली वन
ओके, ओनली ए स्टेटमेंट इज करेक्ट. सो त्याच्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं अचूक असं उत्तर आहे. ओके, आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे म्हणून ए ओनली हे त्याचं उत्तर आहे. तर हा जो प्रश्न आहे हा MPSC टॅक्स असिस्टंटची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये विचारण्यात आलेला होता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगतो की ॲज पर विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट अँड ॲसेट ऑफ मार्केट व्हॅल्यू ₹80,000 purchased for ₹50,000 will be recorded in the books of account at 50,000. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे तो पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. ॲज पर विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट म्हणजेच बिझनेस अकाउंटिंगमध्ये ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, कोणकोणत्या कन्सेप्ट आहे, मनी मेजरमेंट कन्सेप्ट आहे, कॉस्ट कन्सेप्ट आहे, ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आहे. ओके, तर ह्या कन्सेप्टपैकी कोणती कन्सेप्ट या ठिकाणी फॉलो करण्यात आलेली आहे. अँड ॲसेट, एखादी ॲसेट जी आहे म्हणजे उदाहरणार्थ फर्निचर असेल तर ॲसेट जी आहे ॲसेट ऑफ मार्केट व्हॅल्यू, जिची मार्केट व्हॅल्यू किती रुपये आहे, 80,000 रुपये आहे आणि जी किती रुपयाला परचेस केली आपण, 50,000 रुपयाला परचेस केली. मार्केट व्हॅल्यू 80,000 रुपये, मात्र परचेस किती केली, 50,000 रुपये केली, 50,000 रुपयाने केली. म्हणजे आपल्या खिशातून प्रत्यक्षात किती पैसे गेले, तर 50,000 रुपये गेले. बरोबर. विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट ॲट 50,000. म्हणून 50,000 रुपये प्रत्यक्षात खर्च झाल्यामुळे आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ती जी ॲसेट आहे ती किती रुपयाला लिहिणार, तर ते 50,000 रुपयालाच लिहिणार. कारण का, कारण आपल्या खिशातून जेवढे पैसे गेले तेवढेच आपण त्याच्यामध्ये मेन्शन करणार आहोत. तर असं आपल्याला कोण करायला सांगतं, कोणती कन्सेप्ट करायला सांगते, मनी मेजरमेंट कन्सेप्ट, कॉस्ट कन्सेप्ट, ड्युअल ॲस्पेक्ट की ऑल ऑफ द अबाव. तर मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, मनी मेजरमेंट कन्सेप्ट अशी सांगते की सर्व जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे याचं मोजमाप हे आपण केवळ आणि केवळ पैशाच्या स्वरूपामध्येच केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय, एक टेबल घेतला, एक खुर्ची घेतली असं आपण लिहिणार आहे का त्याच्यामध्ये, तर नाही. याचं काय केलं पाहिजे, आपण व्हॅल्युएशन केलं पाहिजे. उदाहरणार्थ एक टेबल घेतला 2,000 रुपयाला, हे झालं त्याचं मनीमध्ये काय मेजरमेंट. एक चेअर घेतली 500 रुपयाला, अशा पद्धतीने. म्हणजेच पैशाच्या स्वरूपाने मध्ये मोजमाप करण्याची ही जी कन्सेप्ट आहे ती मनी मेजरमेंट कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट कोणती आहे, तर कॉस्ट कन्सेप्ट आहे. तर ही कॉस्ट कन्सेप्ट आपल्याला काय सांगते, तर कॉस्ट कन्सेप्ट आपल्याला हेच सांगते की मार्केट व्हॅल्यू कितीही की रुपये असे ना, प्रत्यक्षात आपल्या खिशातून किती पैसे त्या ठिकाणी खर्च झाले ते आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केली पाहिजे. म्हणजेच ही आपली कोणती कन्सेप्ट असते, कॉस्ट कन्सेप्ट असते किंवा परिव्यय कन्सेप्ट असते. आणि तिसरी कन्सेप्ट कोणती आहे, तर ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आहे. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजे काय, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज इट्स टू इफेक्ट. बरोबर. ओके, प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये किमान 2 प्रभाव होतात, काहीतरी डेबिट होणार, काहीतरी क्रेडिट होणार. म्हणून ही ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आहे. मग यामध्ये कोणती कन्सेप्ट फॉलो करण्यात आलेली आहे, तर ती कॉस्ट कन्सेप्ट फॉलो करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट प्रश्न आहे, डॅश इज मेनली कन्सर्न विथ रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डेटा रिलेटिंग टू द बिझनेस ऑपरेशन्स इन अ सिग्निफिकंट अँड ऑर्डरली मॅनर. म्हणजे आपल्याला ही या ठिकाणी काय विचारलेली आहे, डेफिनेशन विचारलेली आहे किंवा कन्सेप्ट विचारलेली आहे. 4 ऑप्शन दिले आपल्याला. पहिला आहे बुक किपिंग, दुसरा आहे अकाउंटिंग, तिसरा आहे कॉस्टिंग आणि चौथा आहे मॅनेजमेंट. तर हे काय आहे, इज मेनली कन्सर्न विथ द रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डेटा. म्हणजेच फायनान्शियल डेटा जो आहे हा फायनान्शियल डेटा रेकॉर्ड करण्याशी संदर्भात खालीलपैकी कोणती टर्मिनॉलॉजी आहे, रिलेटिंग टू द बिझनेस ऑपरेशन इन अ सिग्निफिकंट अँड ऑर्डरली मॅनर. तर ती कन्सेप्ट कोणती आहे, तर ती आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केली. ती कन्सेप्ट म्हणजे बुक किपिंग आहे. तर बुक किपिंग काय आहे, बुक किपिंग इज मेनली कन्सर्न विथ रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डेटा. मग अकाउंटिंग काय आहे, तर हा जो डेटा आहे, जो फायनान्शियल डेटा आपण रेकॉर्ड करून ठेवलेला आहे तो डेटा अनालाइज करण्याचं, समराइज करण्याचं काम या ठिकाणी अकाउंटिंगमध्ये केलं जातं. कॉस्टिंगमध्ये काय केलं जातं, तर कॉस्टिंगमध्ये जे काही कॉस्ट कंट्रोल आहे, कॉस्ट रिडक्शन आहे, कॉस्ट मॅनेजमेंट आहे, त्या गोष्टी आपल्याला या कॉस्टिंगमध्ये केल्याचं पाहायला मिळतं. कॉस्ट रिपोर्टच्या माध्यमातून मॅनेजमेंटला ते पाठवले जातात. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग हे स्ट्रॅटेजिक निर्णय किंवा ध्येय धोरण त्या ठिकाणी ठरवत असतं. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ते म्हणजे बुक किपिंग.
नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, डॅश डॅश कव्हर्स कॉस्ट अकाउंटिंग, बजेटरी कंट्रोल अँड इन्व्हेंटरी कंट्रोल एक्सेट्रा. तर ज्या काही आपल्या ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग आहे त्या ब्रँचेस ऑफ अकाउंटिंगच्या संदर्भात हा प्रश्न आहे, किंवा सबफिल्ड्स ऑफ अकाउंटिंगच्या संदर्भात प्रश्न आहे की खालीलपैकी कशामध्ये कॉस्ट अकाउंटिंग, बजेटरी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी कंट्रोल याचा समावेश होतो. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि बुक किपिंग. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे आपलं, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग कव्हर्स कॉस्ट अकाउंटिंग, बजेटरी कंट्रोल अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. ओके. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय असणार आहे, फायनान्शियल अकाउंटिंग हे आहे हिस्टॉरिकल इन नेचर स्वरूपाचं. जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन घडतात ते नोंदवून ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून व्यवसायाची फायनान्शियल प्रोग्रेस पाहणं. जसं की बॅलन्स शीटच्या माध्यमातून एखाद्या व्यवसायाची विशिष्ट दिवशीची फायनान्शियल पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. ओके. आणि जे कोणी इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी ते महत्त्वाचे ठरतं की या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करावी किंवा नाही करावी. ऑडिटिंग काय आहे, तर ऑडिटिंग जी काही हिशेबाची पुस्तकं ठेवलेली आहेत ही हिशेबाची पुस्तकं व्यवस्थित पद्धतीने ॲक्युरेट ठेवली गेली आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम ऑडिटिंग करतं. इट इज अन इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अशी ऑडिटिंगची व्याख्या केली जाते. आणि बुक किपिंगची आपण व्याख्या आत्ताच त्या ठिकाणी बघितलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं, मॅनेजमेंट अकाउंटिंग हे असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. तर जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, व्यावसायिक व्यवहार आहे, हे कोणत्या पद्धतीने नोंदवले जातात. ओके. इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे कालक्रमानुसार अनुक्रमामध्ये नोंदवले जातात. दुसरं आहे ते वीकली नोंदवले जातात. तिसरं आहे ते डेली नोंदवले जातात. आणि चौथं आहे ॲट द एंड ऑफ द मंथ म्हणजे महिन्याच्या शेवटी नोंदवले जातात. तर बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, व्यावसायिक व्यवहार. आणि व्यावसायिक व्यवहार म्हणजे व्यवसायामध्ये दैनंदिन जीवनामध्ये शेकडो ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी होत असतात. म्हणून ते जे ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन आपण डेली बेसिसला लिहित असतो. मात्र त्यासोबतच ते कसे लिहित असतो, आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार ते लिहित असतो. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय, कालक्रमानुसार ते लिहित असतो. म्हणजे पहिलं ट्रान्झॅक्शन कोणतं झालं, दुसरं कोणतं झालं, तिसरं कोणतं झालं, अशा पद्धतीने. ओके. म्हणजे उदाहरणार्थ उधारीवर माल विकला किंवा उधारीवर वस्तूंची विक्री केली, हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. ओके. आणि त्याच्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला की 8 दिवसानंतर पैसे मिळाले, म्हणजे हे याचा क्रम नंतर येणार आहे. म्हणजेच ते काय झालेलं आहे, इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अशा पद्धतीनं या व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी त्या ठिकाणी केल्या जातात. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, अंडर दिस सिस्टीम ईच ट्रान्झॅक्शन सीन ॲज अ फ्लो ऑफ व्हॅल्यू फ्रॉम वन अकाउंट टू अनदर. म्हणजे या ठिकाणी काय की कोणत्या प्रणालीच्या अंतर्गत प्रत्येक व्यवहार किमतीच्या प्रवाहाप्रमाणे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पाहिला जातो. ओके. तर कोणती आहे, सिंगल एंट्री आहे की डबल एंट्री आहे, बोथ आहे आणि नन ऑफ द अबाव आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत किंवा या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला एक उदाहरण या ठिकाणी घेता येईल. ते उदाहरण म्हणजे कोणतं, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण म्हणूयात की सॅलरी पेड. ओके. सॅलरी पेड किती रुपये, सॅलरी पेड केली या ठिकाणी ₹5,000. हे या ठिकाणी काय झालेलं आहे, आपलं बिझनेस ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आता याला जे काही आपण रूल लावणार आहोत, रूल कोणते लावणार आहोत, म्हणजेच याचा आपण काय करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत. डेबिट काय होणार, क्रेडिट काय होणार. सॅलरी हा या ठिकाणी खर्च आहे. ओके. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटमध्ये आपण ते बघणारच आहोत. मग सॅलरी हा एक खर्च असल्यामुळे सॅलरी अकाउंट या ठिकाणी काय होतं, तर सॅलरी अकाउंट डेबिट होणार आहे. सॅलरी अकाउंट डेबिट, कारण ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस त्या ठिकाणी आपल्याला डेबिट करायचं आहे असा नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो. आणि कॅश या ठिकाणी काय झालेली आहे, कॅश गेलेली आहे. म्हणून व्यवसायातून या ठिकाणी कॅश जातीये, रिअल अकाउंट आहे. म्हणजेच जाणाऱ्या संपत्तीचं खातं आपण काय करतो, जमा करतो. ओके. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश या ठिकाणी जाते आपल्या व्यवसायातून. म्हणून टू कॅश या ठिकाणी कॅश अकाउंट काय झालंय,
क्रेडिट झाले. मग आता अंडर दिस सिस्टीम इच ट्रान्झॅक्शन इज सीन ॲज अ फ्लो ऑफ व्हॅल्यू फ्रॉम वन अकाउंट टू अनदर. म्हणजेच सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश हे जे आपलं या ठिकाणी ॲनालिसिस आपण केलेलं आहे, तर सेपरेट आपण अकाउंट या हेडचे ओपन करणार आहोत. सॅलरी अकाउंट ओपन करणार आहोत, कॅश अकाउंट ओपन करणार आहोत. सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय लिहिणार, सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश लिहिणार आणि दुसऱ्या बाजूला कॅश अकाउंट जर आपण ओपन केलं तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय लिहिणार, सॅलरी अकाउंट लिहिणार. ओके, म्हणजेच अशाच पद्धतीनं ही कोणती सिस्टीम झालेली आहे, तर ही डबल एंट्री सिस्टीम झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. सो दॅट्स वाय आन्सर इज ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, अकाउंटन्सी इन्क्लूड्स. अकाउंटन्सीमध्ये कशाचा समावेश होतो? ऑप्शन आपल्याकडे 4 आहेत बघा. एक म्हणजे बुक किपिंगचा समावेश होतो, दुसरं आहे अकाउंटिंगचा समावेश होतो, तिसरा आहे बुक किपिंग अँड अकाउंटिंगचा समावेश होतो आणि चौथा आहे मेकिंग एंट्रीज इन द परचेस बुक. आता ABCD मध्ये आपल्याला खाली परत सब ऑप्शन दिलेले आहेत की विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबाव इज आर करेक्ट. ओके, तर करेक्ट काय आहे? अकाउंटन्सीमध्ये या 4 पैकी कशाचा समावेश होतो? त्याचे सब ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहेत 1 2 3 4. A ओनली फक्त बुक किपिंगचा समावेश होतो, B ओनली म्हणजे फक्त अकाउंटिंगचा समावेश होतो, तिसरा आहे A B आणि D म्हणजे बुक किपिंग, अकाउंटिंग आणि मेकिंग एंट्रीज इन द परचेस बुक याचा समावेश होतो आणि चौथा आहे C ओनली म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटिंग याचा समावेश होतो. तर बुक किपिंग, अकाउंटिंग आणि अकाउंटन्सी याचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण बुक किपिंग जर बघितलं तर बुक किपिंग काय आहे, तर बुक किपिंग हे एक प्रायमरी आहे. ओके, बुक किपिंग इट इज अ प्रायमरी स्टेज आणि बुक किपिंग नंतर कोणती स्टेज येणार आहे, तर बुक किपिंग नंतर त्या ठिकाणी ती येणार आहे आपली अकाउंटिंग येणार आहे आणि अकाउंटिंग इट इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस असं आपण म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बुक किपिंग, अकाउंटिंग याला काय कव्हर करतंय, याला कोण कव्हर करणार आहेत, तर याला कव्हर करणार आहे आपलं अकाउंटन्सी. ओके, अकाउंटन्सी. सो अकाउंटन्सी काय आहे? अकाउंटन्सी इट इज अ बॉडी ऑफ नॉलेज. ओके, हे नॉलेज घेऊनच आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत अकाउंटिंगच्या. म्हणजे या वेन डायग्रामच्या माध्यमातून असं आपल्याला लक्षात येतं की अकाउंटन्सी इन्क्लूड्स, अकाउंटन्सीमध्ये कशाचा समावेश होतो? बुक किपिंगचा तर होतोच आणि त्यासोबतच अकाउंटिंगचा सुद्धा होतो. तर असं हे काय आहे, तर त्याचं रिलेशन आहे आणि म्हणून याचं उत्तर काय आहे आपलं, तर ऑप्शन नंबर C म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटिंग. तर C या ठिकाणी कुठे आहे? C मात्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, C ओनली. C ओनली याचा अर्थ काय? C ओनली याचा अर्थ बुक किपिंग अँड अकाउंटिंग. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 4 आपलं इथे करेक्ट ठरणार आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, द प्रॉफिटेबिलिटी अँड सॉल्वन्सी ऑफ अ बिझनेस शुड बी मेजर्ड. आता प्रॉफिटेबिलिटी म्हणजेच काय या ठिकाणी आहे? प्रॉफिटेबिलिटी म्हणजे त्याची जी काही नफा कमवण्याची जी क्षमता आहे ती प्रॉफिटेबिलिटी. आणि सॉल्वन्सी म्हणजेच काय या ठिकाणी, तर सॉल्वंट असणं म्हणजेच तो एखादा बिझनेस एबल आहे दुसऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी, त्याला म्हणतात सॉल्वन्सी. ओके, तर आफ्टर इच ट्रान्झॅक्शन केव्हा बघितली जाते एखाद्या बिझनेसची सॉल्वन्सी आणि प्रॉफिटेबिलिटी? आफ्टर इच ट्रान्झॅक्शन. एखादं ट्रान्झॅक्शन झालं की लगेच आपल्याला कळणार आहे का तो व्यवसाय फायद्यामध्ये आहे की तोट्यामध्ये आहे, तर नाही कळणार. ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड, वर्षाच्या शेवटी ते कळणार आहे का? येस, कारण वर्षाच्या शेवटीच आपण काय तयार करतो? फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या साहाय्यानं आपण ट्रायल बॅलन्सच्या साहाय्याने आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करत असतो. आणि याच्यावरूनच आपल्याला काय मिळतं? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतो आणि एखाद्या विशिष्ट दिवशीची व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे या संदर्भात सुद्धा माहिती मिळते. ओके, म्हणून याचं ॲप्रोप्रिएट आन्सर काय आहे? ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड. तर तिसरं तर नसणार आहे ॲट द एंड ऑफ इच मंथ आणि ॲट द एंड ऑफ 15 डेज हे पण नसणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट. येस, हे आपण डिस्कस केलंय. बुक किपिंग काय आहे? एक सायन्स आहे आणि आर्ट आहे. सायन्स काय आहे? कारण सायन्स करण्यासाठी आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन आणि प्रिन्सिपल्स फॉलो करावे लागतात. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप त्याच्यामध्ये आहे. यासोबतच आर्ट आहे, म्हणजे आपल्याकडे असलेलं स्किल आणि ॲबिलिटी
आपण त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो, म्हणून ती आर्ट ठरते. सो बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स दॅट रिझल्ट्स इन टू ट्रान्सफर ऑफ मनीज वर्थ इज अ डेफिनेशन गिवन बाय. म्हणजे ही डेफिनेशन कशाची सांगितलेली आहे, बुक किपिंगची सांगितलेली आहे. आणि बुक किपिंग हे सायन्स आणि आर्ट आहे असं कोणी म्हटलंय. ओके, आणि ऑप्शन आहे आर्यन कार्टर, स्पायसर आणि पेगलर, नॉर्थकॉट आणि JR बाटलीबॉय. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आर्यन कार्टर यांनी असं म्हटलेलं आहे, आर्यन कार्टर यांनी म्हटलेलं आहे की बुक किपिंग काय आहे, सायन्स आणि आर्ट आहे. तर बाटलीबॉय यांनी काय म्हटलेलं आहे, बुक किपिंग ही एक आर्ट आहे. ओके, सो त्याच्यामुळे हा फॅक्च्युअल प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. असे डेफिनेशन वर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश स्टार्ट्स वेअर बुक किपिंग एंड्स. ओके, वेअर डॅश डॅश स्टार्ट्स कशाची सुरुवात होते, कशाची सुरुवात म्हणजे पुस्तपालनाचा शेवट आहे. ट्रायल बॅलन्सची सुरुवात आहे का ती, की बॅलन्स शीट आहे, की बुक किपिंग आहे, की अकाउंटन्सी आहे. ओके, बुक किपिंग एंड्स, डॅश डॅश स्टार्ट्स वेअर बुक किपिंग एंड्स. बुक किपिंग जिथं संपतं तिथून काय सुरू होतं, अकाउंटन्सी सुरू होतं. ओके, म्हणजेच याचं उत्तर काय आहे, अकाउंटन्सी. अकाउंटन्सी स्टार्ट्स वेअर बुक किपिंग एंड्स. बुक किपिंग मध्ये काय करण्यात येणार आहे, तर जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहे, कोणते ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि असे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे की मॉनिटरी टर्ममध्ये आपण त्याला मेजर करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा आपण ते आयडेंटिफाय करणार आणि ते काय नंतर काय करणार, त्याचं मेजरमेंट करणार आणि रेकॉर्ड करणार. ते बुक किपिंगमध्ये असणार आहे. आणि पुढे कोणाचं काम चालू होणार, तर ते अकाउंटन्सीचं काम होणार आहे. मग त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, त्याचं समराईज करायचं आहे, इंटरप्रिटेशन करायचं आहे, कम्युनिकेशन करायचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी कशाच्या संदर्भात आहे, तर अकाउंटन्सीच्या संदर्भात आहे. ओके, आणि हे ट्रायल बॅलन्स काय करणार आहे, तर ट्रायल बॅलन्स हे एक लिंक त्या ठिकाणी प्रदान करणार आहे. तो हा दुवा आहे, ट्रायल बॅलन्स हा दुवा आहे. ओके, कशातला, तर जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, ओके, जे काही लेजर बॅलन्सेस वगैरे असतील आणि फायनल अकाउंट आहे त्याच्यातला तो दुवा म्हणून काम करतो. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, लेखाकर्माची सुरुवात म्हणजे कशाचा शेवट. अगेन तोच प्रश्न रिपीट झालेला आहे. लेखाकर्माची सुरुवात म्हणजेच कशाचा शेवट झाला, या ठिकाणी पुस्तपालनाचा शेवट झालेला आहे. ओके, म्हणजे अकाउंटन्सी स्टार्ट्स वेअर बुक किपिंग एंड्स, वेअर बुक किपिंग एंड्स असा त्याचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जो की या ठिकाणी आपल्याला नगर परिषदेची जी ऑडिटर आणि अकाउंटंट परीक्षा झाली होती TCSच्या माध्यमातून, तो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 1494 मध्ये इसवी सन लक्षात आले आपल्या, लगेच क्लिक सुद्धा झालेलं असेल. 1494 म्हणजे ल्युका डी वर्गो पॅसिओली, आणि त्यांनी काय शोधून काढली, पुस्तपालनाची द्विनोंद पद्धती शोधून काढली, ज्याला आपण डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग असं म्हणतो. 1494 मध्ये या इटालियन गणित तज्ञाने दुहेरी नोंद पद्धती म्हणजे डबल एंट्री सिस्टीम या तत्वावर आधारित आपला सर्वसमावेशक विवेचक ग्रंथ निबंध प्रथम प्रकाशित केला. काय प्रकाशित केला, एक ग्रंथ निबंध प्रकाशित केला, बरोबर. त्याचं नाव काय आहे, या ग्रंथाचं नाव, ल्युका डी वर्गो पॅसिओली यांनी कोणता ग्रंथ लिहिला ते आपण पहिल्या लेक्चरला डिस्कस केलंय, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे त्या ग्रंथाचं नाव. ओके, तर 1494 मध्ये कोण होते, ते ल्युका पॅसिओली हे होते. ओके, आणि कधी शोधून काढली ही पद्धती त्यांनी, तर ती शोधून काढली 10 नोव्हेंबर 1494 साली. आणि त्याच्यामुळेच 10 नोव्हेंबर हा दिवस जो आहे, तर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर हा दिवस इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. कोणता दिवस, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून देखील साजरा केला जातो. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय लेखांकन दिन म्हणून 10 नोव्हेंबर साजरा केला जातो, कारण याच दिवशी या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच्यामध्ये ल्युका डी वर्गो पॅसिओली यांनी 1494 मध्ये डबल एंट्री सिस्टीम हे जे आहे तर त्याच्यामध्ये ती इनिशिएट केली. आणि म्हणूनच ल्युका पॅसिओली यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत.
येणारी जी आपली महावितरणची ही परीक्षा जी असणार आहे जवळपास 468 पदांसाठीची एक चांगली सुवर्ण संधी आपल्याकडे आहे. तर त्याचीच तयारी आपण या ठिकाणी करत आहोत ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी. तर आपली या ठिकाणी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे बघा. ऑनलाईन रेकॉर्डेड ही स्पेशल बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 50 प्रश्न विचारण्यात येणार आहे. किती प्रश्न? 50 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि 110 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे. कशावर? तर जे आपलं प्रोफेशनल नॉलेज असणार आहे ओके, किंवा जे काही आपली प्रोफेशनल टेस्ट आहे ही प्रोफेशनल टेस्ट 110 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे. तर त्याची तयारी करण्यासाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन कोर्स नव्यानं डिझाईन केलेला आहे जो की संपूर्ण अद्ययावत आणि संपूर्णतः नवीन हा कोर्स आहे. तर हा कोर्स तुम्हाला बाकीच्या ज्या परीक्षा आहेत जसं की MIDC असेल किंवा सिडको असेल, जिल्हा परिषदा असतील, इतर लिपिक पदासाठीच्या परीक्षा असतील जिथे अकाउंट्स हा विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. यासोबतच आता या बॅचमध्ये आपल्याला काय काय अभ्यासाला मिळणार आहे किंवा याची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर प्रोफेशनल टेस्ट जी असणार आहे आपली ही प्रोफेशनल टेस्ट जवळपास 110 मार्कांसाठी जो कॉमर्सचा सिलेबस देण्यात येणार आहे हा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला शिकवला जाणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्स अप्रोच या ठिकाणी असणार आहे. काही थिअरी ओरिएंटेड प्रश्न असतील किंवा अभ्यासक्रम असतील आणि काही प्रॉब्लेम्स किंवा सम्सवर आधारित देखील असणार आहे. आपण अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह बोर्डाच्या माध्यमातून हे टीचिंग घेणार आहोत. फ्री टेस्ट सिरीजसुद्धा आपण अवेलेबल करणार आहोत. जवळपास त्याच्यामध्ये किमान 10 टेस्ट सिरीज असतील आणि या फुल लेंथ टेस्ट असतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न या सगळ्या विषयाचे राहणार आहेत. अशा पद्धतीने जवळपास किमान 500 MCQज आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर होतील. यासोबतच PYQ जे आहेत अशा पद्धतीचं त्याचं ॲनालिसिससुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. यासोबतच लाईव्ह सेशन्स असणार आहेत आपल्याला जर काही डाऊट असतील तर त्यासाठी आपण आठवड्यातून काही लाईव्ह सेशनसुद्धा डाऊट सॉल्विंगसाठी घेणार आहोत. ज्या नोट्स आपल्याला मिळणार आहेत या नोट्स लेक्चरच्या अगोदर आपल्याला त्या दिवशी PDF स्वरूपामध्ये सब्जेक्ट वाईज या नोट्स आपल्याला मिळणार आहे ज्या तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि त्याचे झेरॉक्ससुद्धा करता येतील. तर यासोबतच काही एक्सपर्ट टीचरचं सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. जे आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे त्याचे जे व्ह्यूज आहेत हे एकूण 4 व्ह्यूज असणार आहे. म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही 4 वेळा बघू शकता आणि त्याची जी काही व्हॅलिडिटी असणार आहे या आपल्या कोर्सची तर ती 6 महिने एवढी असणार आहे. आणि संपूर्णतः अभ्यासक्रम हा IBPS आणि TCS जो पॅटर्न आहे या आधारावर आपण या ठिकाणी करणार आहोत ओके. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला डाऊट असतील तर आपण या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. यासोबतच आपल्याला काय करायचं आहे तर प्ले स्टोअरला जाऊन आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. प्रवीण कड्स क्लासेस हे आपलं ॲप आहे. यासोबतच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे याच नावाचं आहे तर ते टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण या ठिकाणी जॉईन करायचं आहे ओके, ज्याच्या माध्यमातून आपल्याला डेली अपडेट्स या परीक्षेच्या संदर्भात आणि नोट्सच्या संदर्भात मिळत राहतील. तर प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपण केव्हाही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. या बॅचमध्ये आपण कोणकोणते सब्जेक्ट कव्हर करणार आहोत तर महावितरण या परीक्षेला जे महत्त्वाचे सब्जेक्ट विचारले जाणार आहेत ज्यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय असणार आहे. दुसरा विषय आहे आपला फायनान्शियल अकाउंटिंग ओके. तिसरा विषय कॉस्ट अकाउंटिंग आहे. चौथा विषय मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. पाचवा विषय ऑडिटिंग आहे आणि 6वा विषय GST आणि डायरेक्ट टॅक्स याच्या संदर्भात असणार आहे. तर एक्झाम ओरिएंटेड जे महत्त्वाचे विषय आहेत ते सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि संपूर्णतः त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण या बॅचमधून करून घेणार आहोत. यासोबतच जी फीज या ठिकाणी असणार आहे मित्रांनो तर फीज 2400 रुपये एवढी फीज असणार आहे. मात्र या ठिकाणी आपण काय करत आहोत तर लॉन्चिंग ऑफर या ठिकाणी असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच फीज आपली असणार आहे 1800 रुपये ओके. तर 1800 रुपये अगदी माफक फी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण 50 प्रश्नांचा जो सिलेबस आहे जो की 110 मार्कांसाठी आहे हा संपूर्ण या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. तर लवकरात लवकर आपला जो प्रवेश आहे तो या ठिकाणी आपण निश्चित करा.
जी या ठिकाणी ऑफर लॉन्चिंग ऑफर असणार आहे ही लिमिटेड कालावधीसाठीची असणार आहे. आणखीन तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी संपर्क करू शकता. यासोबतच आपल्या टेलिग्राम जे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. इथे आपण थांबूयात आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. थँक्यू. बाय बाय.